अध्याय 29. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, मागे कथा निरोपिलीसी. भस्म महात्म्य श्री गुरुसी, पुसिले त्रिविक्रम भारतीने. पुढे कथा कवणे परी, झाली असे गुरुचरित्री. निरोपावी सविस्तारी, सिद्धमुनी कृपा सिंधू. ऐसे विनवी शिष्य राणा, ऐकोनी सिद्ध प्रसन्न वदना. सांगतसे तये क्षणा, भस्म महात्म्य परियेसा. श्री गुरु म्हणे त्रिविक्रमासी, भस्म महात्म्य पुससी. एकचित्त करुनी मानसी, सावध होऊनी ऐकपा. पूर्वापार कृतयुगी, वामदेव म्हणिजे योगी. प्रसिद्ध गुरु तो जगी, वर्तत होता भूमीवरी. शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी, गृहदारा विवर्जुनी. कामक्रोधादी त्यजुनी, हिंडत होता महीवरी. संतुष्ट निस्पृह मौनी, भस्म सर्वांगी लावोनी. जटाधारी असे मुनी, वल्कल वस्त्र व्याघ्राजिन. ऐसा मुनी भूमंडळात, नाना क्षेत्र हिंडत. पावला क्रौंचारण्यात, जेथे संचार राक्षसांचा. तया स्थानी असे एक, ब्रह्मराक्षस भयानक. मनुष्यादी जीवानिक, भक्षितसे परियेसा. ऐशा अघोर वनात, वामदेव गेला हिंडत. ब्रह्मराक्षस अवचित, गेला धावोनी भक्षावया. ब्रह्मराक्षस क्षुधाक्रांत, तयासी भक्षू धावत. करकरा दात खात, मुख पसरोनी जवळी आला. राक्षस येता देखोनी, वामदेव निशंकमनी. उभा असे महाज्ञानी, पातला राक्षस तया जवळी. राक्षसमनी संतोषित, ग्रास बरवा लाधला म्हणत. भक्षावया कांक्षा बहुत, येवोनी धरिला आलिंगोनी. आलिंगिता तयासी, भस्म लागले राक्षसासी. झाले ज्ञान तयासी, जाती स्मरण जन्मांतरींचे. पातक गेले जळोनी, राक्षस झाला ब्रह्मज्ञानी. जैसे लागता चिंतामणी, लोह सुवर्ण होतसे. मानस सरोवरी जैसा, काक होय राजहंस. अमृत पाजिता मनुष्यास, देवत्व होय जापरी. जैसी का जामुन दात, मृत्तिका घालिता कनक होत. तैसा पापी जाहला पुनीत, योगियाचे अंगस्पर्शे. समस्त मिळती मनकामना, दुर्लभ सत्पुरुष दर्शना. स्पर्श होता गुरुचरणा, पापा वेगळा होय नर. ब्रह्मराक्षस भयानक, काय सांगो त्याची भूक. गजतुरंग मनुष्यलोक, सकळ आहार करीतसे. इतुके भक्षिता त्यासी, न जाय भूक परियेसी. तृषाक्रांत समुद्रासी, प्राशिता तृषा न जाय. ऐसा पापी राक्षस, होता मुनी अंगस्पर्श. गेली क्षुधा आक्रोश, झाला ज्ञानी परियेसा. राक्षस ज्ञानी होवोनी, लागला मुनीश्वराचे चरणी. त्राही त्राही गुरु शिरोमणी, तूची साक्षात ईश्वर. तारी तारी मुनीश्वरा, बुडालो घोर सागरा. उद्धरी मज दातारा, जगदीश्वरा कृपा सिंधू. तव दर्शन मात्रेसी, जळोनी गेल्या पापराशी. तू कृपाळू भक्तांसी, तारी तारी गुरुराया. येणे परी मुनीश्वरास, विनवीतसे ब्रह्मराक्षस. वामदेव कृपा समरस, पुसो लागला तये वेळी. वामदेव म्हणे त्यासी, तू कोण कोणाच्या वंशी. ऐशिया घोरवनासी, राहिलासी काया ठाया. ऐकोनी ऐसे वचन, ब्रह्मराक्षस करी नमन. विनवीतसे कर जोडोन, ऐक त्रिविक्रम मुनिराया. राक्षस म्हणे तये वेळी, मज ज्ञान झाले सकळी. जाती स्मरण अंतकाळी, पूर्वापरीचे स्वामिया. तयामध्ये माझे दोष, उत्कृष्ट जन्म 25. त्यांचा दिसतसे प्रकाश, ऐका स्वामी वामदेवा. पूर्वजन्मी 25, होतो राजा यवनदेशी. दुर्जय नाम आपणासी, दुराचारी वर्तलो जाण. मी मारिले बहुत लोक, प्रजेसी दिधले बहुदुःख. स्त्रिया वरिल्या अनेक, राज्यमध्ये करोनिया. वरिल्या स्त्रिया अमित, अन्य भोगिल्या नाही गणित. एक दिवस घेवोनी रतिसुख, पुनरपीन भोगी तियेसी. एके दिवशी एकीसी, रती देवोनी त्यजीतिसी. ठेवी अंतर्गृहासी, पुनरपी न देखे नयनी. ऐसे अनेक स्त्रियांसी, ठेविले अंतर्गृहासी. माते शापिती अहर्निशी, दर्शन नेदी म्हणोनी.
सकळ राव जिंकोनी आणिल्या स्त्रिया धरोनी एक दिन भोगुनी ठेविल्या अंतर्गृहासी जेथे स्त्रिया सुरूप असती बळे आणून दे रती संतोषे जान येती तया द्रव्य देवोनी आणवी विप्र होते जे माझे देशी ते जाऊनी राहिले अन्य ठायासी मी भोगी त्यांचे स्त्रियांसी उन्मत्तपणे परियेसा पतिव्रता सुवासिनी विधवा मुख्य करोनी त्याही भोगी उन्मत्तपणे रजस्वलान सांडिल्या विवाह न होता कन्येसी बलात्कारे भोगी त्यांसी येणे परी समस्त देशी उपद्रविले मदांधपणे ब्राह्मण स्त्रिया 300 400 क्षत्रिया विख्यात वैश्य स्त्रिया 600 शूद्र स्त्रिया 100 जाण 100 चांडाळिणी सहस्रवरिल्या पुलिदिनी 500 स्त्रिया डोंबिणी रजकिणी वरिल्या शतचारी असंख्यात वारवनिता भोगिल्या म्या उन्मत्तता तथापि माझे मनी तृप्तता नाही झाली स्वामिया इतुक्या स्त्रिया भोगून तृप्त नव्हे माझे मन विषयासक्त मद्यपान करी नित्य उन्मत्तमी वर्तता येणे परी देखा व्याधिष्ठ झालो यक्ष्मादिका परराजे येऊनी ऐका राज्य सर्व हारिले मग जाणा आपणासी मरण आले परियेसी मग नेले यमापाशी नरकामध्ये घातले देवांची 100 वर्षे देखा 10 वेळ फिरलो ऐका पितरांसहित नरका भोगिले नरक येणे परी पुढे जन्मलो प्रेतवंशी विरूपदेह आपणासी सहस्रशिस्ने अंगासी लागली असती परियेसा येणे परी दिव्यशत वर्षे कष्टलो क्षुधाक्रांत पुनः यमपंथ नाना कष्टे कष्टलो दुजा जन्म आपणासी व्याघ्र झालो जीवहिंसी अजगर जन्म तृतीयेसी चवथा झालो लांडगा पाचवा जन्म आपणासी ग्राम सूकर परियेसी 6वा जन्म परियेसी सरडा होवोनी जन्मलो 7व्या जन्मी झालो श्वान 8वा जंबुक मतिहीन 9वा जन्म रोही हरण 10वा झालो ससाणा देखा मर्कट जन्म 11 सांबर झालो मी 12 मुंगूस झालो मी 13 14 वायस पै जन्म आपण 15 जांबुवंत झालो क्लेशी रान कुक्कुट 16 जन्म पावलो परियेसा 17 जन्मी आपण गर्धभ झालो अक्षहीन मार्जार योनी भोगून आलो 18सी 19व्या जन्मासी मंडूक झालो परियेसी कासव जन्म 20सी 21वा मत्स्य झालो 22वा जन्मथोर झालो तस्कर उंदीर दिवांध झालो बधीर उलूक झालो 23वा जन्म 24सी झालो कुंजर तामसी 25व्या जन्मासी ब्रह्मराक्षस आपण देखा क्षुधाक्रांत अहर्निशी कष्टतो मी परियेसी निराहार अरण्यवासी वर्ततसे स्वामिया तुम्हा देखता अंतःकरणी वासना झाला भक्षीन म्हणूनी या लागी आलो धावोनी पापरूपी आपण देखा तुमचा अंग स्पर्श होता जाती स्मरण आले आता सहस्रजन्मीची दुष्कृतता दिसतसे स्वामिया माते आता जन्मपुरे तव अनुग्रहे मी तरे घोरांधार संसार नुरे यातायाती कडे करी तू तारक विश्वासी म्हणोनी माते भेटलासी तव चरण महिमा ऐसी स्पर्श होता ज्ञान झाले भूमीवर नर असती तैसा नव्हेसी तू यती तव महिमा दिसे ख्याती निरोपावे दातारा महापापी दुराचारी आपण असे वनांतरी तव अंगस्पर्श मात्री ज्ञान अखिल झाले मज कैसा महिमा तुझे अंगी ईश्वर होशील की जगी आम्हा उद्धारावया लागी आलासी स्वामी वामदेवा ऐसे म्हणता राक्षसी वामदेव सांगे संतोषी भस्म महिमा आहे ऐशी माझे अंगी परियेसा सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंगी लागले किंचित त्याने झाले तुझ चेत ज्ञान प्रकाश जन्मांतरीचा भस्म महिमा अपरंपार ब्रह्मादिका अगोचर याची कारणे ईश्वर भूषण करी सर्वांगी ईश्वरे वंदिले ज्या वस्तूसी वर्णिता अशक्य आम्हासी तोची शंकर व्योमकेशी जाणे भस्म महिमान तू जरी पुससी आम्हास सांगेन दृष्टांत परियेसी
आम्ही देखला दृष्टीसी अपार महिमा भस्माचा. विप्र एक द्रविड देशी आचारहीन पर्येसी, सदारत शूद्रिणीसी कर्मभ्रष्ट वर्तत होता. समस्त मिळोनी विप्रजाती त्या द्विजासी बहिष्कारिती. माता पिता दायाद गोत्री त्यागिती त्यासी बंधुवर्ग. येणे परी तो ब्राह्मण प्रख्यात झाला आचारहीन. शूद्रिणी ते वरून होता काळ क्रमुनिया. ऐसा पापी दुराचारी तस्कर विद्येने उदर भरी. आणिक स्त्रियांशी व्यभिचार करी उन्मत्तपणे पर्येसी. वर्तता ऐसा ऐके दिवशी गेला होता व्यभिचारासी. तस्कर विद्या करिता निशी वधिले त्यासी एके शूद्रे. मग तया प्रेतासी ओढोनी नेले तेच निशी. टाकिले बहिर्ग्रामेशी अघोर स्थळी पर्येसा. श्वान एक तये नगरी बैसले होते भस्मावरी. क्षुधा क्रांतते अवसरी हिंडत गेले प्रेत घ्राणी. देखोनी तया प्रेतासी श्वान गेला भक्षावयासी. प्रेतावरी बैसून हर्षी क्षुधा निवारण करीत होता. भस्म होते श्वानपोटी ते लागले प्रेताचे ललाटी. वक्षस्थळी बहुवटी लागले भस्म पर्येसा. प्राणत्यागिता द्विजवर नेत होते यमकिंकर. नाना परी करीत मार यमपुरा नेताती. कैलासपुरींचे शिवदूत देखोनी आले ते प्रेत. भस्म अंगी उज्ज्वलित म्हणती याते कोणी नेले. याते योग्य शिवपुर केवी नेताती यमकिंकर. म्हणोनी धावती वेगवक्त्र यमकिंकरा मारावया. शिवदूत येता देखोनी यमदूत जाती पळोनी. तया द्विजाते सोडोनी जाती अपुले यमपुरा. जावोनी सांगती यमासी गेलो होतो भूमीसी. आणीत होतो पापियासी अघोर रूपे करुनिया. ते देखोनी शिवदूत धावत आले मारू म्हणत. हिरोनी घेतले प्रेत वधित होते आम्हासी. आता आम्हा काय गती कधी जावो ना त्या क्षिती. आम्हा शिवदूत मारिती म्हणूनी विनविती यमासी. ऐकोनी दूतांचे वचन यम निघाला कोपून. गेला त्वरे करून शिवदूतांजवळी तो. यम म्हणे शिवदूतांसी का मारिले मम किंकरांसी. हिरोनी घेतले पापियासी शिवपुरा केवी नेता. याचे पाप असे प्रबळ सरित सिकता गणवेल. त्याहूनी अधिक केवळ अघोर रूप असे देखा. नभे योग्य शिवपुरासी न्यावया हा विमानेसी. केवी नेता मूढपणेसी म्हणोनी यमकोपला. ऐकोनी यमाचे वचन शिवदूत सांगती विस्तारून. प्रेत कपाळी लांछन होते भस्म पर्येसा. वक्षस्थळी भाळासी बाहुमणी करकंकणेसी. भस्म लागता प्रेतासी केवी आतळती दूत तुझे. आम्हा आज्ञा ईश्वराची भस्मांकित तनू ज्याची. नित्यवस्ती असे त्याची कैलासपदी शाश्वत. भस्म कपाळी लागत केवी आतळती तव दूत. तात्काळी होतो वधित परी धर्मे सोडिले. पुढे आपुल्या दूतांसी बुद्धी सांगा तुम्ही ऐसी. ज्यावरी भस्म पर्येसी त्याते तुम्ही नाणावे. भस्मांकित नरासी दोष न लागती पर्येसी. तो योग्य होय स्वर्गासी म्हणोनी सांगती शिवदूत. शिवदूतांचे वचन ऐकोन यमधर्म गेला परतोन. आपुल्या दूता पाचारोन सांगतसे पर्येसा. यम सांगे आपुल्या दूता भूमीवरी जावोनी आता. जे का असती भस्मांकिता त्याते तुम्ही नाणावे. अनेक परी दोष जरी केले असती अपरंपारी. त्याते नाणिजे आमुच्यापुरी त्रिपुंड्रिक नरासी. रुद्राक्षमाळा ज्याच्या गळा असेल तिलक त्रिपुंड्री टिळा. त्याते तुम्ही नाताळा आज्ञा असे श्री शिवाची. वामदेव म्हणे राक्षसासी या विभूतीची महिमा ऐशी. आम्ही लावितो भक्तीसी देवादिका दुर्लभ. पाहे पा ईश्वर प्रीतीसी सदा लावितो भस्मासी. ईश्वरे वंदिल्या वस्तुसी कोण वर्णू शके सांगपा. ऐकोनी वामदेवाचे वचन ब्रह्मराक्षस करी नमन. उद्धरी गा जगजीवन ईश्वर तूची वामदेवा. तव चरण मज भेटले सहस्रजन्मीचे ज्ञान झाले. काही पुण्य होते केले त्या गुणे भेटलासी. आपण पूर्वी राज्य करिता केले पुण्य स्मरले आता.
तळे बांधिले राणी तत्वता दिल्ली वृत्ती विप्रांसी इतुके पुण्य आपणासी घडले होते परियेसी वरकड केल्या दोषराशी राज्य करिता स्वामिया जधी नेले यमपुरासी यमे पुसिले चित्रगुप्तासी माझे पुण्य त्या यमासी सांगितले चित्रगुप्ते तधी माते यमधर्मे आपण सांगितले होते पुण्य 25 जन्मी जाण फळ येईल म्हणोनी त्या पुण्यापासून जोडले हे तव चरण करणे स्वामी उद्धारण जगद्गुरु स्वामिया या भस्माचे महिमान लावावयाचे विधान कवण मंत्रे अवधारण विस्तारोनी सांगपा वामदेव म्हणती राक्षसासी विभूती धारण मजपुससी सांगेन ते विस्तारेसी एकचित्ते ऐकपा पूर्वी मंदराचल पर्वती क्रीडेसी गेले उमापती कोटी रुद्रगणा सहिती बैसले होते वोळंगेसी तेहतीस कोटी देवांसहित देवेंद्र दर्शनासी येत अग्निवरुण देवांसहित कुबेर वायू आले तेथे गंधर्व यक्ष चित्रसेन खेचर पन्नग विद्याधरण किम पुरुष सिद्ध साध्य जाण आले गुह्यक सभेसी वेदाचार्य बृहस्पती वसिष्ठ नारद तेथे येती अमर्यादी पितर येती आले ईश्वर वोळंगेसी दक्षादी ब्रह्मा येर सकळ आले समस्त ऋषिकुळ उर्वशादी अप्सरा मेळ आले ईश्वर सभेसी चंडिकासह शक्ती देखा आदित्यादी द्वादशका अष्टवसू मिळून ऐका आले ईश्वर सभेसी अश्विनौ देव परियेसी विश्वे देव मिळून द्वादशी आले ईश्वर सभेसी ऐक ब्रह्म राक्षसा भूतपती महाकाळ नंदिकेश्वर महानीळ काठी कर दोघे प्रबळ पार्षद उभे असती वीरभद्र संकर्षण मणिभद्र षटकर्ण वृकोदर देवमान्य कुंभोदर आला तेथे कुंभोदर मंडोदर विकटवर्ण कर्णधार धारकेत महावीर भूतनाथ तेथे आला भृंगीरिटी भूतनाथ नानारूपी गुणसमस्त नाना वर्ण मुख्य ख्यात नाना अवयवी शिरदूत रुद्रगणरूपे कैसी सांगेन ऐक विस्तारेसी कित्येक कृष्णवर्ण ऐसी श्वेत पीत धूम्रवर्ण हिरवे ताम्र सुवर्णवर्ण लोहित चित्र विचित्र जाण मंडुका सारिखे असे वदन रुद्रगण आले तेथे नाना आयुध शस्त्रेसी नाना वाहने भूषणेसी व्याघ्रमुखे कित्येकासी किती सूकर गजमुखे कित्येका वक्रमुख कित्येक श्वान शृगालमुख उष्ट्रवदन किती एक किती शरभवैरुंड वदन सिंहमुख कित्येक किती घोर बकमुख किती एकांसी मुख एक दोन मुख गण देखा चतुर्मुख किती एक चतुर्भुज कित्येक किती एक हीनमुख ऐसे तेथे गण येती एक हस्त द्विहस्तेसी 5-6 हस्तकेसी पाद नाही किती एकांसी बहुपाद किती जाणा कर्ण नाही कित्येकांसी एक कर्ण अभिनवेसी बहुकर्ण परियेसी ऐसे गण येती तेथे कित्येका नेत्र एक किती 4 नेत्र मुख कित्येक स्थूळ कुब्जक ऐसे गण ईश्वराचे ऐशा परीच्या गणासहित बैसला शिव मूर्तिमंत सिंहासन रत्न खचित सप्त प्रभावळीचे आरक्त एक प्रभावळी तियेवरी रत्ने जडली अनुपम दिसे निर्मळी सिंहासनी परियेसा दुसरी देखा प्रभावळी हेमवर्णे पितळी मिरवी रत्न बहाळी सिंहासनी शंकराचे तिसरी एक प्रभावळी नीलवर्ण सोज्वळी ती असती कुसरिली सिंहासनी ईश्वराचे चवथी प्रभावळी रत्नखचित असे कमळी आरक्तवर्ण असे जडली सिंहासनी ईश्वराचे वैडूर्य रत्नखचित मुक्ते जडली बहुत पाचवी प्रभावळी विख्यात सिंहासनी ईश्वराचे सहावी जेका प्रभावळी पुष्परागांची या वेली मुक्ता फळांची या जाळी सिंहासनी ईश्वराचे सातवी जी का प्रभावळी अनेक रत्ने तिये जडली विश्वकर्म्याने निर्मिली अपूर्व देखा त्रिभुवनात ऐशिया सिंहासनावरी बैसला असे त्रिपुरारी कोटी सूर्य तेजासरी भासत असे परियेसा महाप्रलय समयासी सप्तार्णव मिळणी जैसी तैसा या श्वासोच्छ्वासी ईश्वर बैसलासे भाळनेत्र ज्वाळमाळा संवर्ताग्नी जटा मंडळा
कपाळी चंद्र षोडशकळा शोभतसे सदाशिव तक्षक देखा वामकर्णी वासुकी दक्षिणकर्णी दोघांचिया नयनी तेज फाकले नीळकंठ आपण नागहार आभरण सर्पांचे करी कंकण मुद्रिका ही त्यांचिया मेखला सूत्र सर्पाचे चर्म परिधान व्याघ्राचे शोभा देह दर्पणाचे ऐशिया परी दिसतसे कर्कोटक पद्माची केली नूपुरे तयांची पौर्णिमे प्रभा चंद्राची तैसा शुभ्र दिसतसे म्हणोनी कर्पूर गौर म्हणती ध्यानी ध्यायीजे पशुपती ऐसा भोळा चक्रवर्ती बैसला ते सभेत रत्नमुकुट असे श्री नागेंद्र तो केयुरी कुंडलाची दीप्ती थोरी दिसतसे ईश्वरू कंठी सर्पांचे हार नीलकंठ मनोहर सर्वांगी सर्वालंकार शोभतसे ईश्वरू शुभ्रकमळी अर्चिला की चंदने असे लेपिला कर्पूर कर्दलेसी पूजिला तैसा दिसे ईश्वरू दशभुजा ईश्वरासी एक एक आयुधेसी बैसलासे सभेसी सर्वेश्वर शंकरू एके हाती त्रिशूळ देखा दुसरे हाती डमरू सुरेखा येरे हाती खड्गनिका शोभतसे ईश्वरू पाणीपात्र एका हाती धनुष्य बाणे करशोभती खट्वांग फरश एके हाती त्रिशूळादिके मिरवीतसे शृंगासन कमळ देखा धरिलेसे पिनाका दशभुजी दिसेनिका बैसलासे सभेसी पंचवक्त्र सर्वेश्वर एक एक मुखाचा विस्तार दिसतसे सालंकार सांगेन ऐका श्रोतेजन कलंका विण चंद्र जैसा किंवा क्षीरफेन परियेसा भस्मभूषित रूपे तैसा दिसे मन्मथदाहक चंद्रसूर्याग्नी नेत्र नागहार कटिसूत्र दिसे मूर्ती पवित्र सर्वेश्वरू परियेसा शुभ्र टिळक कपाळी बरवा शोभे चंद्रमौळी हास्यवदन ओठ पिवळी बैसलासे श्री शंकर दुजे मुख उत्तरेसी शोभत असे विस्तारेसी ताम्रवर्ण कर कमळेसी अपूर्व दिसतसे परियेसा जेवी डाळिंबीचे फूल किंवा प्रभात रविमंडळ तैसे शोभे मुखकमळ शंकराचे परियेसा तिसरे मुख पूर्व दिशेसी गंगार्धचंद्र शिरेसी जटाबंधन परियेसी केले सर्पवेष्टोनिया एकमुख दक्षिणेसी विक्राळ दाढा दारुणेसी मिरवे नीळवर्णेसी दिसतसे शंकरू मुखांतूनी ज्वाला निघती जैसा का वेदशती रुंडमाळा शोभती सर्पवेष्टित परियेसा पाचवे असे जे वदन व्यक्ताव्यक्त दिसे जाण साकार निराकार सुजान सगुण निर्गुण ईश्वर सलक्षण निर्लक्षण ऐसे शोभतसे वदन परब्रह्म वस्तु जाण सर्वेश्वर पंचमुख कालव्याल सर्प बहुत कंठी माळा मिरवित चरण मिरवे आरक्त कमळा परी ईश्वराचे चंद्रासारिखी नखे देखा मिरविती चरणी पादुका अलंकार सर्प ऐका शोभतसे ईश्वर व्याघ्रांबर प्रावर्ण सर्वांगी सर्पवेष्टन गाठी बांधिली असे जाण नागबंधे करोनिया नाभी चंद्रावळी शोभे हृदयी कटाक्ष रोम उभे परमार्थ लाभा लाभे भक्तजन मनोहर ऐसा रुद्र महाभोळ सिंहासनी आरूढला पार्वती सहित शोभला बैसला असे परमेश्वर पार्वतीचा शृंगारू नाना परीचे अलंकारू मिरवीतसे मनोहरू सर्वेश्वरी परियेसा कनकचंपक गोरटी मोतियांचा हारकंठी रत्नखचित मुकुटी नागबंदी दिसतसे नाना परीच्या पुष्पजाती मुकुटावरी शोभती तेथे भ्रमर आलापिती परिमळा लागी परियेसा मोतियांची थोर जाळी शोभतसे मुकुटा जवळी रत्ने असती जडली शोभायमान दिसतसे नासिक बरवे सरळ तेथे मिरवे मुक्ताफळ त्यावरी रत्न सोज्वळ जडले असे शोभायमान अधरोष्ठ प्रवाळ सरसी दंतपंक्ती रत्ने जैसी ऐसी माता मिरवे कैसी महामाया परियेसा कानी तानवडी भोवया रत्नखचित मिरविलिया अलंकार महामाया ल्याईलेसे जगन्माता पीतवर्ण चोळी देखा कुचतटी शोभे निका एका वेळी रत्ने अनेका कंठीहार शोभतसे कालव्याल सर्पथोर स्तनपान करीती मनोहर कैसे भाग्य त्यांचे थोर त्या सर्पांचे परियेसा
आरक्तवस्त्र नेसली जैसे डाळिंब पुष्पवेली, किंवा कुंकुमे मिरविली गिरिजा माता परियेसा. बाहुदंड सरळ सुरेखा करी कंकण मुद्रिका, मुक्ता कंचुकी देखा ल्याईली से अपूर्व. चरण शोभती बरवे नूपूरयुक्त स्वभावे, असे पार्वतीचे ध्यान ध्यावे म्हणती देवगण समस्त. अष्टमीच्या चंद्रासरिसा मिरवे टिळक कपाळी तैसा, त्रिपुंड्र टिळा शुभ्र जैसा मोतियांचा परियेसा. नाना परीचे अलंकार अनेक परीचे शृंगार, कोण वर्णू शके पार जगन्माता देवीचा. ऐसा शंभू उमे सहित बैसलासे सभेत, तेह 30 कोटी परिवारत इंद्र आला बोळंगेसी. आले समस्त सुरवर देवऋषी सनतकुमार, आले तेथे वेगवक्त्र त्या ईश्वर सभेसी. सनतकुमार तये वेळी लागतसे चरण कमळी, साष्टांग नमुनी भाळी विनवीतसे शिवासी. जय जयाजी उमाकांता जय जयाजी विघ्नकर्ता, त्रिभुवनी तूची दाता चतुर्विध पुरुषार्थाते. समस्त धर्म आपणासी निरोपिले परियेसी, भवार्णवी तरावयासी पापक्षया कारणे. आणिक एक आम्हा देणे मुक्ती होय अल्पगुणे, चारी पुरुषार्थ जेणे गुणे अनायासे साधिजे. एरवी सकल पुण्यासी करणे कष्ट आसमासी, हितार्थ सर्व मानवासी निरोपावे स्वामिया. ऐसे विनवी सनतकुमार मनी संतोषोनी ईश्वर, सांगता झाला कर्पूर गौर सनतकुमार मुनीसी. ईश्वर म्हणे तये वेळी ऐका हो ऋषी सकळी, धर्म घडे तात्काळी ऐसे पुण्य सांगेन. वेदशास्त्र संमतेसी असे धर्म परियेसी, अनंत पुण्य त्रिपुंड्रेसी भस्मांकित परियेसा. ऐकोनिया सनतकुमार कवण विधी लाविजे नर, कवण स्थानी द्रव्य परिकर शक्ती कवण देवता असे. कवण कर्तृत्व किं प्रमाण कवण मंत्र लाविजे आपण, सांगा स्वामी विस्तारोन म्हणोनी चरणी लागला. ऐसी विनंती ऐकूनी सांगे शंभू विस्तारोनी, गोमय द्रव्य देवताग्नी भस्म करणे परियेसी. पुरातन यज्ञस्थानी जी असेल मेदिनी, पुण्य बहुत लाविताक्षणी तेथील भस्म परियेसा. सद्योजातादि मंत्रेसी घ्यावे भस्म तळहस्तासी, अभिमंत्रावे भस्मासी अग्निरीती करोनिया. मानस्तोकेति मंत्रेसी सम्मर्दावे अंगुष्ठेसी, त्र्यंबकादि मंत्रेसी श्रीलाविजे परियेसा. त्र्यायुषेती मंत्रेसी लाविजे ललाट भुजांसी, त्याची मंत्रे परियेसी स्थानी स्थानी लाविजे. मध्यांगुष्ठ अनामिकांगुलीसी लाविजे प्रथम ललाटेसी, प्रतिलोभ अंगुष्ठेसी मध्यरेखा काढिजे. त्रिपुंड्र येणे परी लाविजे तुम्ही परिकरी, एक एक रेषा विस्तारी सांगेन ऐका एक चित्ते. 3 रेषा स्थानी स्थानी लावावे त्याच मंत्रांनी, अधिक न लाविजे भ्रुवांहुनी भ्रू समान लाविजे. नवदेवता विख्यातेसी आहेत एक एक रेखेसी, अकार गार्हपत्यासी भूरात्मा रजोगुणे. ऋग्वेद आणि क्रियाशक्ती प्रातस्सवन असे ख्याती, महादेव देव म्हणती प्रथम रेखेचा येणे परी. दुसऱ्या रेखेच्या देवता सांगेन ऐका विस्तारता, उकार दक्षिणाग्नी देवता नभसत्व जाणीजे. यजुर्वेद म्हणती त्यासी माध्यंदिन सवन परियेसी, इच्छाशक्ती अंतरात्म्यासी महेश्वर देवता जाण. तिजी रेखा मधिलेसी मकार आहवनीय परियेसी, परमात्मा प्रकृतीसी ज्ञानशक्ती तयासी. तृतीय सवन त्यासी अधिदेवता इंद्र त्यासी, शिवशक्ती निर्धारेसी 3 रेखा येणे परी. ऐसे नमस्कारोनी त्रिपुंड्र लाविजे भस्मे करोनी, महेश्वराची प्रीती म्हणोनी वेदशास्त्री वाखाणिती. ब्रह्मचारी गृहस्थासी वानप्रस्थ यतीश्वरासी, समस्त लाविजे हर्षी भस्मांकित त्रिपुंड्र. मुक्तिकामजे लाविती त्यासी नाही पुनरावृत्ती, जे जे मनी संकल्पिती लाभती चारी पुरुषार्थ. क्षत्रिय वैश्य शूद्र त्रिविधांसी, गोहत्यादी पातकी यांसी, वीरहत्यादी आत्महत्येसी शुद्धात्मा करी भस्मांकित. महापातकी आपण उपपातक करी जाण, भस्म लाविता तत्क्षण पुण्यात्मा तो होय. विधिपूर्वक मंत्रेसी
जे लाविती भक्तीसी त्यांची महिमा अपारेसी वंद्य होय देवलोकी नेणे जरी मंत्रविधी तेणे लाविजे भावबुद्धी त्याचा महिमा अपार निधी एक चित्ते परियेसा परद्रव्या पहार देखा परस्त्री गमन ऐका असे पापी परनिंदका तोही पावन होय जाणा परक्षेत्र हरण देखा परपीडन करी जोका सस्य आराम तोडी पताका तोही होय पुनीत दहन केले गृहासी असत्यवादी परियेसी पैशून्यपण पापियासी वेद विक्रय पापी जाण कूटसाक्षी वृत्तित्यागी कौटिल्य करी पोटा लागी ऐसी पापे सदा भोगी तोही होय पुनीत गायी भूमी हिरण्यदान महिषी तीळ कंबळदान घेतले असेल वस्त्रान्न तोही पुनीत परियेसा धान्यदान जलादिदान जो घेई नीचापासून त्याने करणे भस्मधारण तोही पुनीत होय जाण कन्या विधवा अन्य स्त्रियेसी घडला संग जयासी अनुतप्त होवोनी परियेसी भस्मलाविता पुनीत दासी वेश्या भुजगणेसी वृषल स्त्री रजस्वलेसी केले असेल जो का दोषी तोही पुनीत होय जाणा रसमांस लवणादिका केला असेल विक्रय देखा पुनीत होय भस्म संपर्का त्रिपुंड्र लाविता परियेसा जाणोनी अथवा अज्ञानता पापे घडली असंख्याता पवित्रत्व भस्म लाविता पुण्यात्मा होय जाणा नाशील सर्व पापांसी भस्म महिमा आहे ऐसी शिवनिंदक पापियासी नरक भोग परियेसा शिवद्रव्या पहारिल्यासी निंदा करी शिवभक्तांसी नभे निष्कृती त्यासी पापा वेगळा नोहे जाण रुद्राक्षमाळा ज्याच्या गळा लाविता त्रिपुंड्र भाळा अन्य जाती होय केवळा तोही पूज्यती ही लोकी जितुकी तीर्थे भूमीवरी असता क्षेत्रे नानापरी स्नान केले पुण्यसरी भस्म लाविता परियेसा मंत्र असती कोटीशत पंचाक्षरादी विख्यात अनंत अगम्य असे मंत्र जपिले फळ भस्मा करिता इहलोकी अखिल सुख होय आपण शतायुष व्याधी न होय शरीरास भस्म लाविता परियेसा पूर्वजन्म सहस्रांती आणि कही बहुती भस्मधारणे पापे जाती 42 वंशादी अष्टैश्वर्ये नरासी दिव्य शरीर तेजोराशी ज्ञान होय भरवशी देहांती मुक्त होईल बैसोनिया विमानी दिव्य स्त्रिया येवोनी सेवा करीती येणे गुणी घेऊनी जाती स्वर्गासी विद्याधर सिद्धजन गंधर्वादी देवगण इंद्रादी लोकपाल जाण वंदिती सर्वतयासी अनंतकाळ तयास्थानी सुखे असती संतोषोनी मग जायते थोनी ब्रह्मलोकी शाश्वत एकशतकल्पवरी रहाती ब्रह्मलोकी स्थिरी तेथोनी जाती वैकुंठपुरी विष्णुलोकी परियेसा 3 ब्रह्मकल्पवरी रहाती नर वैकुंठपुरी मग पावती कैलास शिखरी अक्षयकाळ तेथे रहाती शिवसायुज्य होय तयांसी संदेह सोडोनी मानसी लावावे त्रिपुंड्र भस्मासी सनत्कुमारादिक ऋषी सकळ वेदशास्त्र उपनिषदात सार पाहिले पुराणात चतुर्विध पुरुषार्थ भस्मधारणे होय जाणा ऐसे त्रिपुंड्र महिमान सांगितले शिवे विस्तारून म्हणोनी लावा तुम्ही सकळ जन सनत्कुमारादी ऋषीश्वर सांगोनिया सनत्कुमारासी ईश्वर गेले कैलासासी सनत्कुमार महाऋषी गेला ब्रह्मलोका प्रती वामदेव महामुनी सांगती ऐसे विस्तारोनी ब्रह्मराक्षसे संतोषोनी नमन केले चरणांसी वामदेव म्हणे राक्षसासी भस्म महिमा आहे ऐशी माझिया अंगस्पर्शी ज्ञान तुझ प्रकाशिले ऐसे म्हणोनी संतोषी अभिमंत्रोनिया भस्मासी देता झाला राक्षसासी वामदेवतये वेळी ब्रह्मराक्षस त्यावेळी लाविता त्रिपुंड्रक कपाळी दिव्य देह झाला बळी तेजो मूर्ती परियेसा दिव्य अवयव झाले त्यासी जैसा सूर्य संकाशी आनंद रूप झाला परियेसी ब्रह्मराक्षसतये वेळी नमन करुनी योगियासी केली प्रदक्षिणा भक्तीसी विमान आले तत्क्षणेसी सूर्य संकाश परियेसा दिव्य विमानी बैसवोनी स्वर्गी नेला तेच क्षणी वामदेव महामुनी परमलोक तयादिधला वामदेव महादेव मनुष्य रूप तसे स्वभाव प्रत्यक्ष तो शांभव भक्ता तारू हिंड तसे
त्रिमूर्तीचा अवतारू वामदेव सर्वेश्वरू करावया जगदुद्धारू हिंडत होता भूमीवरी भस्म महात्म्य असे थोरू विशेष हस्तस्पर्श गुरु ब्राह्मण राक्षस पावला पारू उद्धार झाला तयाचा समस्त मंत्र असती गुरुवीण साध्य न होती वेदशास्त्रे वाखाणिती नास्ति तत्वं गुरोः परम सूत म्हणे ऋषीश्वरांसी भस्म महिमा आहे ऐसी गुरुहस्ते आहे विशेषी तस्मात् गुरुतारक येणे परी त्रिविक्रमासी सांगती श्री गुरु विस्तारेसी त्रिविक्रम भारती हर्षी चरणांवरी माथा ठेवी नमन करुनी श्री गुरुसी निघाले आपुल्या स्थानासी झाले ज्ञानतयासी गुरुचेनी उपदेशे येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोनी ऐक शिष्या नामकरणी भक्तिभावे करोनिया म्हणोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भक्तिभावे ऐकती नर चारी पुरुषार्थ पावती इति श्री गुरुचरित्रामृत भस्म महिमा विख्यात वामदेव कृपावंत होमुनी राक्षस उद्धारिला इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे भस्म महिमा वर्णन नाम 29 श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त।